विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला व्यासपीठ मिळालं असून रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट तर्फे गुणवंतांचा गौरव झाला। आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेत 60 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात प्रभावी वक्तृत्व कला, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी या व्यापक उद्देशाने रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट तर्फे आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते। लहान व मोठ्या गटातील तब्बल 60 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्वाची प्रभावी छाप उमटवली। स्पर्धेची सुरुवातही विशेष ठरली। शाळेतील आठवणी जागवणाऱ्या घंटानादाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले। प्लास्टिक मुक्ती, प्रत्येक मुलाने शाळेत जायला हवे, एक विद्यार्थी एक झाड, वाचन संस्कृतीचे महत्त्व, जलसंधारण, भविष्याची हमी, स्वच्छता आणि आरोग्य, आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक आणि वृक्ष संवर्धन, सामाजिक जबाबदारी अशा वर्तमानाशी निगडीत आणि सामाजिक भान जागवणाऱ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी बहारदारपणे आपले विचार मांडले। वयाच्या मानाने विषयांचे गांभीर्य समजून घेत विद्यार्थ्यांनी मुद्देसूद आणि शांतपणे मांडणी केली। ओघवती भाषा, योग्य शब्दफेक, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांचा सुरेख मिलाप यावेळी विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला। अनेक विद्यार्थ्यांच्या भाषणातून पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, वाचन आणि सामाजिक जबाबदारी याविषयीची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली। आकाशाला गवसणी घातली, समुद्राच्या तळावर आपण डोकावले, चंद्रावर आपल्या पाऊल उमटवल्या, परंतु या यशाच्या शिखरावर उभे असताना त्याला एक प्रश्न मात्र सर्वत्र विचारावा लागेल। भारतीय संस्कृतीत प्लास्टिक हा पर्यायच यायला नको होता, कारण मातीचा माठ, तांब्या पितळाची भांडी आणि हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात जगणे ही आपली खरी संस्कृती आहे। पण तो राक्षस आता आला आहे आणि त्यांनी सगळीकडे अतिक्रमण केलं आहे, कारण बदललेली जीवनशैली तरी पण आपण त्या प्लास्टिकला जवळ करतो। या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक शौर्य रंगापुरे, द्वितीय क्रमांक शुभदा कुलकर्णी, तृतीय क्रमांक मधुरा घाडगे तर उत्तेजनार्थ पारितोषिक ओवी तडवळकर हिने प्राप्त केले। तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक दुर्वा महेंद्रकर, द्वितीय श्रुती स्वामी, तृतीय अवनी सामल आणि उत्तेजनार्थ पारितोषिक सई वाकचौरे या विद्यार्थिनीने प्राप्त केले। स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे रोटरी ई क्लब इलाइटचे पदाधिकारी, अध्यक्ष संदीप कुलकर्णी, सचिव डॉक्टर सौरभ ढोपरे, सचिन तोष्णीवाल, मनीष लोया, अभिजित छत्रबंद आणि परीक्षकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील अभिमान आणि शिक्षकांच्या कौतुकाच्या भावना या पारितोषिक वितरण सोहळ्याला विशेष भावनिक उंची देऊन गेल्या। या स्पर्धेचे परीक्षण मराठी भाषेचे अभ्यासक व साहित्यप्रेमी केदार केसकर आणि डॉक्टर संध्या रघोजी यांनी केले। विद्यार्थ्यांच्या भाषा शैलीबरोबरच विषयाची समज, आशयाची मांडणी, वक्तृत्वातील आत्मविश्वास, सादरीकरण आणि वेळेचे भान या विविध निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले।